लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये रम्याची जबरदस्त एंट्री होणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत एपिसोड नक्की बघा. नंदिनीने आर्याला बाहेर बोलवलेलं असतं आणि तिला जाब विचारत असते, या गोळ्या अजून पण खाते तू? म्हणजे तुझ्या नवऱ्याला आणि मुलाला अजूनही तू विसरू शकली नाही. आणि असंच जर या गोळ्या खात असली ना, तू नक्कीच ड्रग्सच्या आहारी जाशील आणि अशा बाईच्या पोटामध्ये आम्ही आमचं बाळ नाही वाढू शकत. तेव्हा आर्या तर आधी शांत असते. नंदिनी तिथून जाणार तेव्हा सांगते, नंदिनी थांब. आणि जीवा पण सांगत असतो, नंदिनी निर्णय घेण्यामध्ये जरा घाई करते असं नाही वाटत आहे तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, मी अगदी योग्य निर्णय घेते. तेव्हा आर्या तिच्या पर्समधून एक कागद काढते आणि नंदिनीला दाखवते. त्या कागदावर एक वेगळंच नाव असतं. नंदिनी, तू एकदा जरा विचार करायला हवा होता. या गोळ्या माझ्या दुसऱ्या पेशंटच्या आहे आणि त्याच्यावर नाव पण लिहिलेलं आहे. तू आधी बघायला हवं होतंस ना. तुला काय वाटलं, मी जर अशा काही गोळ्या घेत असेल आणि त्याबद्दल तुला सांगणार नाही? तुम्ही जर तुमच्या बाळाला दुसऱ्या बाईच्या पोटामध्ये वाढवताय, तुम्ही चौकशी करालच ना, ती व्यक्ती बरोबर आहे की नाही. तुझंही बरोबरच आहे नंदिनी, पण तू आधी विचार करायला हवा होतास. तेव्हा नंदिनी माफी मागते आणि तिला रडू पण येत असतं. आर्या, खूप मनापासून माफी मागते ग तुझी. माझं चुकलंच, मी आधी बघायला हवं होतं. जीवा पण माफी मागतो. आर्या, हवं तर नंदिनीच्या वतीने मी तुझी माफी मागतो. आमच्या बाळाच्या काळजीपोटी आम्ही असं रिॲक्ट झालो. तेव्हा आर्या पण म्हणते, इट्स ओके, पण आता सरोगसीची प्रोसेस आपण पुढे कंटिन्यू करायची, नाहीतर डॉक्टर घरी निघून जातील. तेव्हा नंदिनी पण म्हणते, हो हो, लगेच सुरू करूया. सोडण्यासाठी आर्याला जाणार तेव्हा आर्या म्हणते, तू इथे शांत बस, मी जीवाला घेऊन जाते. आणि जीवाबरोबर ज्या पद्धतीने गप्पा मारत असते, नंदिनीला बघून ते खूप वेगळं वाटतं. आर्या जीवाबरोबर अशा गप्पा मारते, पुढे जाऊन काय होणार अशी काळजी तिच्यामध्ये दिसत असते. दुसरीकडे देशमुखांच्या घरात त्या वॉयलेटचा राडा सुरू असतो. तेव्हाच पार्थ विचारतो, काय रे विजय, त्या वॉयलेटमध्ये नक्की असं काय आहे? तेव्हा तो सांगतो, माझ्या बहिणीचा फोटो आहे. स्वातीही म्हणत असतात, पण माझ्या जावाईंचा असा पर्सनल गोष्टी तुम्ही नाही बघू शकत. मी अधिकार दिला तुम्हाला. अहो मग तसं काही नसेल ना, तर आम्हाला एकदा बघून घेऊ द्या ना. नक्की त्या वॉयलेटमध्ये असं काय आहे? मानिनी काकू उघडून बघणार. त्याच वेळेला तिथे रम्या येते आणि त्यांच्या हातातनं ते वॉयलेट हिसकावून घेते. रम्याला बघून तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि सर्वात मोठा धक्का विजयला बसलेला असतो. आता रम्याने जर तो फोटो बघितला तर काय होईल याचा तो विचार करत असतो. तेव्हा रम्या सगळ्यांनाच जा विचारत असते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या वॉयलेटला हात लावायची? तर दुसरीकडे आर्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेलं असतं आणि आर्या मनातच विचार करत असते, बरं झालं तो कागद मी आधीच पर्समध्ये ठेवला, नाहीतर नंदूसमोर हे सत्य आलं असतं. ही आर्या पण आहे ना प्रेक्षकांनो, जरा सायको तर वाटतेच, पण जरा वेगळंच कॅरेक्टर आहे, हो ना? आणि तिच्या अशा वागणुकीमुळे असं वाटतंय की नंदिनी आणि जीवाच्या आयुष्यामध्ये नक्की मोठं वादळ येणार आहे. तर आर्यावर प्रोसेस चालू असते त्यावेळेला नंदिनी आणि जीवा दोघं पण देवासमोर उभं राहून प्रार्थना करत असतात की इथून पुढे सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आणि नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असतं, सगळं व्यवस्थित पार पडेल की नाही. जीवा पण तिला धीर देतो आणि ही सगळे प्रोसेस होण्यासाठी ते बाहेर बसून वाट बघत असतात. तर रम्या सगळ्यांना जाबच विचारत असते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याबरोबर असं वागताना? अभिमन्यूसारखं सगळ्यांनी चक्रव्यूहात घेतलं माझ्या नवऱ्याला. तर काव्या म्हणते, वेड लागले का तुला? तुझा नवरा आणि अभिमन्यू एक नंबरचा दुर्योधन आहे, दुर्योधन. आणि या आत्याबाई आहेत ना, त्या मामा आहेत, मामा. आणि तू कोण आहेस? रम्या म्हणते, आता गप्प बस हं. विजय धावतच रम्याकडे जातो, बघ रम्या, तू नसताना हे लोक माझ्याबरोबर कशी वागत होती. तर काव्या रम्याबरोबर कचाकचा भांडायला सुरुवात करत असते. तेव्हा रम्या म्हणते, अगं ये काव्या, डोक्यावर पडलीस का? प्रेग्नेंट आहेस ना, तर काय एवढी कचाकचा भांडते? तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते पण सगळं बघत असेल आणि तेही तुझ्यासारखं भांडखोरच निघेल. तर काव्याला खूप जास्त राग आलेला असतो आणि रम्याला म्हणते, रम्या तू जरा खूप जास्त बोलते हां, हे सगळं बोलण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा रम्या सांगते, तेच तर सांगते मी, शांत बस जरा. तर पार्थही लगे बोलतो, रम्या तू अति करते हां. लगेच रम्या सांगते, आलास का बायकोची बाजू घ्यायला? तुझी बायको काय वागते ना आधी ते बघ, मग मला विचार. आणि हे वॉयलेट माझ्या नवऱ्याचं आहे आणि त्या वॉयलेटचं काय करायचं ते मी ठरवेल. विक्रम काका म्हणतात, अगं त्याची काय बाजू घेते, त्या वॉयलेटमध्ये नक्की काय आहे ते तरी बघ. तेव्हा रम्या सांगते, त्या वॉयलेटमध्ये त्याच्या बहिणीचा फोटो असेल, नाही तर त्याच्या बायकोचा. तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं? मी ठरवेल बघायचं की नाही ते.
त्यानंतर काव्या आणि रम्यामध्ये झटापट होते ते वॉयलेट घेण्यासाठी. तेव्हाच ते वॉयलेट साबणाच्या पाण्यामध्ये पडतं. विक्रम काका बघतात आणि पटकन ते वॉयलेट घेतात, पण त्यामध्ये जो काही फोटो असतो अगदी ब्लर झालेला असतो, काहीच कळत नाही नेमका कोणाचा फोटो आहे. विजय पण म्हणतो, हो आता झालं का मन शांत? माझ्या बहिणीची शेवटची निशाणी होती आणि ती सुद्धा तुम्ही नष्ट केली. आता समाधान झालं असेल ना तुमचं? का वागला तसं? तर वसू आत्या म्हणत असतात, बिचारा माझा जावई, झालं त्याच्याशी असं वागून तुमचं समाधान? त्याच्या बहिणीची शेवटची निशाणी सुद्धा तुम्ही नष्ट केली. तर विजय तिथून चाललेला असतो आणि जिन्यामध्येच उभा राहून नाकावर बोट फिरून म्हणतो, जाऊ दे, तो फोटो गेला तर काही हरकत नाही, पण माझं सत्य या सगळ्यांसमोर आलं नाही ना, ते महत्त्वाचं आहे. तर बाकीचे सगळे जिकडे तिकडे निघून जातात आणि वसू आत्या आशाला ऐकवत असतात, काय गं आशा, हे तू सगळं मुद्दाम केलं आहे ना, पण सोडणार नाही मी तुला. तर रम्या आणि वसू आत्या पण त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर जे काही घडलेलं सगळं ते रम्याला सांगत असतात. तर रम्या, तू नव्हती तेव्हा काय काय मिस केलं तुला काय सांगू. दिव्या नावाची एक मुलगी आली ती ऑफिसमध्ये आणि काव्या नंदिनीने तिला किचनमध्ये असं राबवलं की परत ती गायबच झाली, आलीच नाही. रम्या पण म्हणते, हो काही मी बरंच काही मिस केलं हो ना, असायला पाहिजे होतं मी इथे. वसू आत्या सांगतात, अगं पण या चौघांचं काहीतरी चाललंय. पार्थ आणि काव्य तर बाहेर जाताना अगदी बास्केटभर खाण्याचं सामान घेऊन जातात आणि विचारल्यानंतर काही सांगत पण नाही. तेव्हा रम्या म्हणते, अगं आई, पण तू लक्ष ठेवून त्यांची माहिती काढायची ना, नेमकं काय करताय ते. तर वसू आत्या परत जीवा आणि नंदिनीबद्दल बोलतात. जीवा नंदिनीचं काय चाललं आहे आणि तिची ती बहीण आर्या म्हणून आलेली, त्या तिघांचं काय चाललं काय माहिती, त्यांच्या रूममध्ये काय गुलूगुलू बोलतात, काहीच कळत नाही. तेव्हा रम्या सांगते, आई तू टेन्शन घेऊ नको, आता मी आली ना सगळं काही शोधून काढेल. आणि दुसरीकडे सरोगसीची सगळी प्रोसेस पूर्ण झालेली असते आणि जीवा नंदिनी दोघं पण आर्यासमोर बसलेले असतात आणि आर्याचे आभारही मानत असतात. फायनली आर्या, तुझ्यामुळे आता आम्ही दोघं पण आईबाबा होणार आहोत. आणि जीवा कौतुकानेच आर्याला विचारत असतो, आर्या तुला आतून काही वेगळं फील होतंय का? तेव्हा आर्या म्हणते, अरे जन्मजय, इतक्या लवकर कसं फील होणार, काही दिवस तरी लागतील ना. किती क्यूट आहेस रे, किती छान बोलतोस तू. आणि आर्या तिघांची पण सेल्फी घेते. बाळाचा बाबा किती क्यूट दिसतोय. तर नंदिनी पण म्हणते, बाळाची आई पण क्यूट दिसते ना. तर नंदिनी जीवा तर खूप खुश असतात आणि आर्या पोटावर हात ठेवून म्हणते, हे बाळ फक्त माझं आहे, फक्त माझं. आर्याच्या अशा बोलण्यावरनं तर लक्षात येतं की नंतर बाळाला देण्यासाठी ही नाटकच करणार आहे. आर्याचं इंटेन्शन काही चांगलं वाटत नाही हां प्रेक्षकांनो. पण बिचारे नंदिनी जीवा किती आस लावून बसले बाळाची. आर्याने त्यांना फसवायला नको म्हणजे झालं. आणि घरी आल्यानंतर जीवा गणपती बाप्पासमोर हात जोडून आभारच मानत असतो. देवा तुझे खूप खूप आभार, फायनली आता आम्ही आई बाबा होणार आहोत. आजचा दिवस नंदिनी आणि माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. त्याच वेळेला जीवाच्या खांद्यावर हात ठेवल्यासारखं जाणवतं आणि त्याला भीती वाटते की नेमकं कोणी हात ठेवला असेल. मागे वळून बघतो तर पार्थ असतो. पार्थला पण खूप आनंदाने सांगत असतो, दादा फायनली मी बाबा होणार आहे, नंदिनी आणि मी आई बाबा होणार आहोत आम्ही. आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. तेव्हा पार्थला प्रश्न पडतो, अरे हो, पण तू बाबा होणार आहेस ही गोष्ट तुला 3 महिन्यापूर्वीच कळाली ना, आता असं का बोलतोय. तेव्हा जीवा पण शांत होतो. त्याच्याकडनं नकळत काय बोललं गेलं म्हणजे इथे जीवाने माती खाल्लीच आहे हां प्रेक्षकांनो. तर दुसरीकडे ते कॉन्ट्रॅक्टर घरी आलेले असतात. जीवाच्या हातातनं कॉन्ट्रॅक्ट काढून विजयला दिलेला असतो आणि तोच कॉन्ट्रॅक्ट परत आता जीवाला देण्यासाठी आलेले असतात. घरात आनंदाची बातमी आलेली असते आणि ही बातमी ती नंदिनी आर्याला फोन करून कळवत असते. त्या दोघींमधलं बोलणं रम्याने बाहेर उभं राहून ऐकलेलं असतं आणि तीही विचार करते, नेमकं नंदिनी बोलते तरी काय. तेव्हा नंदिनी सांगत असते, आर्या आज इतका आनंदाचा दिवस आहे ना, आज आपण श्री गणेशाय केला आणि घरात बाळाच्या चाहूलने आनंदाची बातमी यायला लागली. तर रम्याच्या डोक्यामध्ये ट्यूब चालू होऊन जाते. नेमकं काय चाललं आहे नंदिनीचं आणि आर्याचं हे शोधावं तर लागेल, कुठल्या गोष्टीचा श्री गणेशाय केला यांनी. तर आजचा भाग इथेच संपतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.